हो मेरे जिस मारिया मैं तेरे लिए सारी सारी गलती हो गई। सारी गलती हो गई। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून अपलोडला लाईक केलं नसेल लाईक करून घ्या, शेअर नाही केलं तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जर यूज केला म्हटलं तर सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जर तुम्हाला फ्री मध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो। आपल्या टेलिग्राम ग्रुपचे लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला। जर तुम्हाला फ्री मध्ये जर लाईट मोशन लेटेस्ट वर्जन हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपलाच प्रोव्हाइड करत असतो। जसं की आपल्या पिन बॉक्स मध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, ते फ्री मध्ये प्रोव्हाइड करत असतो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर अशा प्रोजेक्ट लाईट मोशन आहे मित्रांनो। लाईट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला प्रोजेक्ट मध्ये यायचं मित्रांनो। प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर मग आणखी आपला शेक इफेक्ट किंवा बीट मार्क दिसून जाईल मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिला। मग आपला सर्वात अगोदर फर्स्टला यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे अशा प्रकारे इथे व्हिडिओ दिलेला मित्रांनो। मग आणखी आपल्या व्हिडिओला ऍड करायचं मित्रांनो। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे जे 4.13 बीट पर्यंत ठेवायचं जे पुढचा पार्ट आहे व्हिडिओचा त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो जे खालची लेअर आहे त्याला वरच्या आपल्याला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान अशा पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला अशा प्रकारे जे 4.13 बीटला आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे का तुमच्या बाईकची किंवा तुमची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ऍड करून घ्यायचा। अशा प्रकारे जे बाईकची फोटो आहे मित्रांनो ऍक्टिव्ह आहे त्या फोटोला ऍड करायचं। मग आपल्या वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन वरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे फोटो आहे त्या फोटोला लास्ट फॉर्म ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखी आपला अशा प्रकारे जे आणखी आपला 6.03 बीटला 2 पार्ट मध्ये कट करायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे का मधातली एक बीट अशा प्रकारे सोडायचं। मग आणखी आपला डबल बीटला 2 पार्ट मध्ये कट करायचं। जे का मधातली एक बीट सोडायचं 2 पार्ट लावून 2 कट करायचं मित्रांनो। अशा प्रकारे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून या जसं की आपला 4.13 बीटला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये इथे आपला इमोजी पिनला एडिट करून दिला मित्रांनो। इमोजी पिनला पण ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने इमोजी पिन वगैरे दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला जे फोटो साईज मध्ये सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे लावण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो। मग आणखी आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट 1 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे खालची लेअर आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या लेअरला वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। वरच्या बाजूला सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे खालची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं। डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। आपला डुप्लिकेट करून घ्या। डुप्लिकेट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला प्रोजेक्ट थोडं मागे 1 सेकंड मागे यायचं मित्रांनो। जे लेफ्ट साईडचा पार्ट त्याला कट करायचं मित्रांनो। आणखी आपला अशा प्रकारे थोडा पुढे जायचं मित्रांनो। मग आणखी आपला राईट साईडचा पार्ट कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असाच प्रकारे जे लहान फोटो कट झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे इफेक्ट्स वरती क्लिक करून ऍड इफेक्ट्स वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपला वर जे का मिरर नावाचं इफेक्टला सर्च करायचं मित्रांनो। जसं मी सर्च करत आहे त्यामध्ये मिरर नावाचं इफेक्टला सर्च करायचं। आज पुढे जे का मिरर नावाचं इफेक्टला सर्च केल्यानंतर त्या इफेक्ट वरती क्लिक करायचं। स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का प्रोजेक्ट अल्फा नावाचं सेटिंग आहे मित्रांनो त्याला मग आणखी आपला 40% करून घ्यायचं। जसं मी कमी करत आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्ही पण लवकर कमी वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर अशा सेट करून घेतो मित्रांनो। जसं मी 40% ठेवलेला आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्ही पण 40% ठेवून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला एकदम छान असे पद्धतीने इफेक्ट्स वगैरे ऍड झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला स्क्रॉल करायचं आणि आपल्या त्या फोटोला क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट लेअर करायचं मित्रांनो। 1 सेकंड मागे यायचं मित्रांनो। जे का बीट आहे मित्रांनो त्या बीट करून 1 सेकंड मागे यायचं। वरच्या फोटोवरती क्लिक करून जे का लेफ्ट साईडचा पार्ट कट करायचं। 1 सेकंड पुढे जायचं। का राईट साईडचा पार्ट कट करायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इफेक्ट्स वरती क्लिक करून ऍड इफेक्ट्स वरती क्लिक करायचं मित्रांनो। आणखी आपल्या वर सर्च ऑप्शन वरती क्लिक करून मिरर नावाचा इफेक्ट सर्च करून घ्यायचा। अशा प्रकारे सर्च केल्यानंतर त्या इफेक्ट वरती क्लिक करायचं। स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करायचं मित्रांनो। जे अल्फाचं हे आहे मित्र सेटिंग आहे त्याला मग आणखी 40% ठेवून घ्यायचं मित्रांनो। 40% करत आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्ही पण जे 40% ठेवूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर जे अशा प्रकारे 40% ठेवूनच घेतो मित्रांनो। 40%
ठेवल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला त्या लेअरवरती क्लिक करायचं, मग आणखी आपला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आणखी आपला अशा प्रकारे मग आपला खालच्या बाजूला 2 नंबरचा ऑप्शन आहे, जसं की आपला कॉपी नावाचा ऑप्शन आहे, कॉपी लेअर, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर आणखी आपला बीटला जायचं, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला अशा प्रकारे मधात ठेवून घ्यायचं. मधात ठेवल्यानंतर मित्रांनो आणखी आपला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो जे फोटो लेअर आहे मित्रांनो त्या फोटो लेअरला अशा प्रकारे बीचात सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने फोटो वगैरे सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला स्क्रॉल करून यायचं. स्क्रॉल करून जे का फर्स्ट फोटो मित्रांनो फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला बिटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का सेकंड फोटो मित्रांनो डबल बिटचे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो 3 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला बिटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर 3 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला अशा प्रकारे फर्स्टला जसं की आपला 4.13 बीटला प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. एक अशा प्रकारे रेक्टँगल आहे मित्रांनो त्या रेक्टँगलला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशनवरती क्लिक करून फुल स्क्रीन सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट मग ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जे का कलर आहे मित्रांनो त्याला ब्लॅक करून घ्यायचं. ब्लॅक केल्यानंतर ब्लेंडिंग ऑपोसिटीवरती क्लिक करून जे का ऑपोसिटी आहे मित्रांनो मग आणखी आपला जे का पास ठेवून घ्यायचं. पास ठेवल्यानंतर इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. ऍड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला वर सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला का ब्लिंक नावाचे इफेक्ट सर्च करून घ्यायचं मित्रांनो. ब्लिंक नावाचे इफेक्ट आल्यानंतर त्या इफेक्टवरती क्लिक करायचं. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं. सेटिंग आहे मित्रांनो. मग आणखी आपला 1600 करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं ब्लिंक इफेक्ट पण लागून झालेलं दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे लास्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला बिटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे का अशा प्रकारे वरचे जे लेअर आहेत मित्रांनो फोटो लेअर मग आपला खालच्या आपल्याला सेट करायचं म्हणजे सेट करता मित्रांनो त्याच सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला व्हिडिओ एकदम छान अशा पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणखी आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला अशा शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.